हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचं आपलं पहिलं लेक्चर असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे जे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात, तर आपण तो टॉपिक आज डिस्कस करणार आहे. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण सर्व जो थेरी पार्ट आहे तर तो कंप्लीट करू. आणि या क्लासवर जे पण एमसीक्यू असतील तर ते तुम्हाला आपल्या यूट्यूब सेशनवर नक्कीच मित्रांनो बघायला भेटतील. तर आजचं आपलं जे फर्स्ट लेक्चर असणार आहे, तर नर्सिंग ॲप्टिट्यूड क्लास नंबर 1 आहे बघा आजचा. आणि क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू द व्हेरियस ऑर्गन आणि बॉडीच्या ज्या व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स आहेत, तर त्याच्या रिलेटेड काही क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज असतात, तर त्या आज आपण आजच्या या लेक्चरमधून डिस्कस करणार आहे. प्रत्येक ऑर्गनला काही सायंटिफिकली नेम्स दिलेले आहेत, जे आपण ग्रीक वर्ड असतील ते आपण यूज करतो आणि त्याच्या रिलेटेड आहे. तर त्या एखाद्या ऑर्गनची ज्यावेळेस आपण सायंटिफिकली स्टडी करतो, लॉजिकल स्टडी करतो, तर त्यावेळेस आपण त्याला काय नाव देतो, तर ते आपण आजच्या लेक्चरमधून डिस्कस करणार आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूड 20 मार्काचा हा जो विषय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 1-2 क्वेश्चन तुम्हाला या क्लिनिकल टर्मिनॉलॉजीजवर मित्रांनो विचारले जातात. आता आज आपण फक्त व्हेरियस ऑर्गन सिस्टमच्या टर्मिनॉलॉजीज बघणार आहे. त्यानंतर भरपूर वेळेस तुम्हाला डिसीज रिलेटेड पण टर्मिनॉलॉजीज विचारल्या जाऊ शकतात. तर आपण त्याचा पण स्टडी आपल्याला येणाऱ्या फर्दर लेक्चरमध्ये मित्रांनो आपण कव्हर करणार आहे. तर आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करू आणि आपलं जे फर्स्ट लेक्चर आहे, तर त्यामध्ये आपण क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज ऑफ व्हेरियस ऑर्गन सिस्टम हा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहे. ओके. तर आता आपण व्हेरियस बॉडीचे आजचं जे लेक्चर असणार आहे, याच्यामधून तुम्हाला बॉडीच्या वेगवेगळ्या ज्या सिस्टम आहेत, तर त्या सिस्टमबद्दल एक जनरल इन्फॉर्मेशन भेटेल. आणि त्या जो पर्टिक्युलर सिस्टम आहे, तर त्या स्टडीला आपण काय सायंटिफिकली नाव देतो, तर ते पण तुम्हाला कळेल. तर दोन्ही पण तुम्हाला याच्यामधून नॉलेज भेटणार आहे. ओके. तर आता आपलं जे फर्स्ट सिस्टम आहे, ती बघा कोणती आहे, तर ते आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टम आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर तुम्हाला 101% एक एमसीक्यू विचारला जातो. मग यामध्ये हार्टचे चेंबर्स असतील, हार्टचे वॉल्स असतील, त्यानंतर सीपीआर आहे म्हणजे बेसिक जे आपण त्याला आपण रिससिटेशन टेक्निक्स म्हणतो, बेसिक लाईफ सपोर्ट, त्यावरती तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर कार्डिओलॉजीवर एक तरी एमसीक्यू तुम्हाला आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये मित्रांनो नक्कीच बघायला भेटेल. ओके. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम जे आहे, तर त्याला आपण सायंटिफिकली ज्यावेळेस आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमचा स्टडी करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कार्डिओलॉजी, ज्यामध्ये आपण फक्त हार्टचा स्टडी करतो. त्यानंतर आता कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टममध्ये काय काय कंपोनेंट्स येतात बघा. हार्ट येतं, त्यानंतर ब्लड व्हेसल्स येतात, आणि ब्लड व्हेसल आणि हार्टमध्ये रन होणारं जे ब्लड आहे, तर ते ब्लड पण याच्यामध्ये येत असतं. तर हार्ट, ब्लड आणि ब्लड व्हेसल या तिन्हींनी मिळून बनलेले असते कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. आता याच्यामध्ये तुम्हाला असा पण एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, ऑल ऑफ द अबव्ह आर द पार्ट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम एक्सपेक्ट. मग त्यामध्ये तुम्हाला हार्ट ऑप्शन असेल, ब्लड ऑप्शन असेल, ब्लड व्हेसल्स ऑप्शन असेल, आणि लास्टला ऑप्शन फॉर एक्झाम्पल स्पायनल कॉर्ड असेल. मग तुम्हाला समजलं पाहिजे की कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमचा याच्यापैकी कोणता ऑर्गन नाहीये. तर हार्ट, ब्लड आणि ब्लड व्हेसल्स हे कंपोनंट्स आहेत आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमचे. आणि याच्या व्यतिरिक्त जे पण तुमच्या एमसीक्यू मध्ये असेल, तर ते तुम्हाला टिक करून यायचे. ओके. तर कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये जे हार्ट आहे, हार्टचा जो आपण सायंटिफिकली स्टडी करतोय, त्याला आपण काय म्हणतो, कार्डिओलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ब्लड. आता ब्लडला आपण काय म्हणतो, हेमॅटॉलॉजी. आणि ब्लड व्हेसल जे आहे, तर ब्लड व्हेसलला आपण काय म्हणतो, अँजिओलॉजी. आता याच्यावरती येणारा अजून एक एमसीक्यू मित्रांनो, अँजिओ म्हणजे ब्लड व्हेसल, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. मग फॉर्मेशन ऑफ द न्यू ब्लड व्हेसल्स, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण क्लिनिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो अँजिओजेनेसिस. आणि आपण हार्टमध्ये ज्यावेळेस एखादं ब्लॉकेज वगैरे असतं, तर त्याला आपण ज्या कॉर्नरी आर्टरीचा स्टडी करतो, त्याला आपण म्हणतो अँजिओग्राफी. ग्राफी म्हणजे काय, ग्राफिक्स म्हणजे बघणे. आणि अँजिओ म्हणजे काय, की व्हेसल्स, ब्लड व्हेसल्सला बघणे, दॅट इज द अँजिओग्राफी. मग अँजिओग्राफी तुमच्या व्हेरियस ऑर्गनची वेगळी असते, कार्डियक अँजिओग्राफी वेगळी असते, रिनल अँजिओग्राफी वेगळी असते. ओके. तर हे झालं आपलं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. आय होप तुम्हाला बेसिक सर्व या गोष्टी समजल्या असेल. आता हार्टचे चेंबर्स वगैरे ते आपण एक स्पेशल टॉपिकच असणार आहे आपला हार्टवर. त्यामध्ये आपण हार्टचे सर्व ऑर्गन्स बघणार, हार्टचे व्हेरियस पार्ट बघणार, त्याचे फंक्शन वगैरे इन डिटेलमध्ये आपण सर्व बघणार. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर बेसिकली अशा पद्धतीचे एमसीक्यू तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हार्टचा सायंटिफिकल स्टडी, दॅट इज द कार्डिओलॉजी. ब्लडचा सायंटिफिकल स्टडी, हेमॅटॉलॉजी. ब्लड व्हेसलचा सायंटिफिकल स्टडी, दॅट इज द अँजिओलॉजी. ऑल ऑफ द आर कंपोनंट्स ऑफ द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम एक्सपेक्ट. खालीलपैकी कोणता ऑर्गन हा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये येत नाही. मग हार्ट येतं, ब्लड व्हेसल येतं, आणि जर तुम्हाला स्पायनल कॉर्डचं ऑप्शन जर असेल, तर तुम्हाला ते टिक करून यायचं की हे याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर अजून एक एमसीक्यू आपण बघितला, तर तो म्हणजे काय, अँजिओलॉजी. आता इथं आपण प्रत्येक शब्दामध्ये लॉजी बघतोय. लॉजी म्हणजे लॉजिकल स्टडी. आणि अँजिओ म्हणजे काय, अँजिओ म्हणजे ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्सला ग्राफिकली बघणे, दॅट इज द अँजिओग्राफी. आणि अँजिओलॉजी म्हणजे त्या व्हेसलचा सायंटिफिकली स्टडी करणे. ओके. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर बद्दल हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन. आता सेकंड आहे बघा, नर्वस सिस्टम. आता नर्वस सिस्टम मध्ये पण 3 पार्ट आहेत बघा. ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, आणि नर्व्हज आहेत. ओके. आता ब्रेन जे आहे, तर ब्रेनचे पण व्हेरियस परत पार्ट आहेत, ते आपण ब्रेनच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ब्रेनच्या सायंटिफिकल स्टडीला आपण काय म्हणतो मित्रांनो, न्यूरोलॉजी. असे एकदम इझी टाईपचे क्वेश्चन्स आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जातात. बट स्टुडंटला सिलेबस काय आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात, हे जर माहीत नसेल, तर तुम्ही हे छोटे छोटे क्वेश्चनमध्ये तुम्ही तुमचे मार्क गमावू शकता. ओके. तर ब्रेनच्या स्टडीला आपण न्यूरोलॉजी म्हणतो, स्पायनल कॉर्डच्या स्टडीला पण आपण न्यूरोलॉजी म्हणतो, आणि नर्वचा जो स्टडी आहे त्याला पण आपण काय म्हणतो, न्यूरोलॉजी असं आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, रिस्पिरेटरी.
सिस्टम. रिस्पिरेटरी सिस्टम मध्ये जे लंग्स आहेत, लंग्सला आपण काय म्हणतो न्यूमोनॉलॉजी असं आपण त्याला म्हणत असतो. लंग्सचा सायंटिफिकल वर्ड न्यूमो आहे. जिथं पण न्यूमो शब्द असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की हा वर्ड कुठे ना कुठे आपल्या रिस्पिरेटरी सिस्टमच्या कोरिलेटेड आहे. त्यानंतर ट्रकियाचा जर स्टडी करायचा असेल स्टिल तुम्हाला न्यूमोलॉजीच येणार. त्यानंतर लॅरिंगचा स्टडी असेल तर तिथे येणार मित्रांनो लॅरिंगोलॉजी. आता लॅरिंग्सवर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जातो की आपलं जे व्हॉइस बॉक्स आहे त्याला आपण ॲडमस ॲपल असं आपण म्हणतो. तर ते कोण असतं? तर तो लॅरिंग्स हा आपला पार्ट आहे. त्यानंतर ट्रकियावर कशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो की आपलं जे रिस्पिरेटरी ट्रॅक आहे. ओके. तर नेझल कॅव्हिटी आणि लंग्स या दोन्हीला जोडणारा पार्ट कोणता आहे? तर तो कोणता आहे? ट्रकिया. ट्रकियाला दुसरा शब्द काय मित्रांनो? त्याला आपण वाइंड पाईप असं पण आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर लंग्सवर पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. लंग्सचं तुम्हाला वेट विचारले जातील किंवा लंग्सला फिशर आणि लोब्स असतात त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. तर अशा पद्धतीने झालं रिस्पिरेटरी सिस्टम. त्यानंतर रिस्पिरेटरी सिस्टमचं फंक्शन काय आहे? याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर रिस्पिरेटरी सिस्टमचं फंक्शन काय आहे? तर ट्रान्सपोर्ट ऑफ द ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड म्हणजे जे आपण रिस्पिरेटरी गॅसेस आपण त्याला म्हणतो. तर ते एक्सचेंज करणे हे आपल्या रिस्पिरेटरी सिस्टमचं काम आहे आणि बॉडीची व्हायटरी सिस्टम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आता डायजेस्टिव्ह सिस्टम. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम नंतर मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टम तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम मित्रांनो असणार आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण स्टमकचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्याला आपण काय होतो गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी. आता तुमच्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमला कधी कधी GIT म्हणून पण ओळखलं जातं. जी म्हणजे काय? जी म्हणजे गॅस्ट्रो, आय म्हणजे काय? आय म्हणजे एंट्रो आणि एल म्हणजे काय? लॉजी. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी GIT सिस्टम किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम आपण त्याला असं पण म्हणतो. त्यानंतर लिव्हरच्या स्टडीला हेपेटॉलॉजी आपण असं म्हणतो. इंटेस्टाईनला आपण एंट्रोलॉजी म्हणतो. इंटेस्टाईनमध्ये दोन येतात, स्मॉल इंटेस्टाईन असेल किंवा लार्ज इंटेस्टाईन असेल. इथं तुम्हाला एक्झामिनर कन्फ्यूज करू शकतो की स्टडी ऑफ द लार्ज इंटेस्टाईन इज डॅश डॅश, स्टडी ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन इज डॅश डॅश. दोन्हीकडे तुमचा आन्सर आहे एंट्रोलॉजी हेच येणार आहे. त्यानंतर पॅनक्रियाजला पॅनक्रियाटिकॉलॉजी आणि रेक्टमला येणार मित्रांनो प्रोक्टोलॉजी. ओके. आता इथं रेक्टमवर अजून एक टाईपचा क्वेश्चन येतो बघा. रेक्टमचं एक्झामिनेशन करण्यासाठी एक आर्टिकल वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो प्रोक्टोस्कोप असं आपण त्याला म्हणतो. एवढ्या डीपमध्ये शक्यतो क्वेश्चन विचारणार नाही, बट तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सर्व बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे नर्सिंग ॲप्टिट्यूडचा ज्या पण तुम्ही पेपर सोडवता. ओके. तर स्टमकला काय आहे मित्रांनो गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलं असेल. तर डायजेस्टिव्ह सिस्टमचे हे सर्व पार्ट्स आहेत. तर डायजेस्टिव्ह सिस्टमचे ज्यावेळेस आपण पार्ट बघतो त्यामध्ये ॲसेसरी ऑर्गन आहेत आणि मेन ऑर्गन्स आहेत. तर ते आपण डायजेस्टिव्ह सिस्टमच्या पार्टमध्ये कव्हर करू. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली बॅच आता आता हे आपलं फर्स्ट लेक्चर आहे हे तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर पण डेमो फ्री दिसत असेल. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये इंटरेस्टेड येत असेल मित्रांनो आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला चांगले पर्सेंटाइल घेऊन एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आपले क्लास जॉईन केले पाहिजे. नर्सिंग ॲप्टिट्यूड 20 मार्काचा विषय आहे आणि तुम्हाला 20 पैकी 20 मार्क तुम्ही घेतलेच पाहिजे असं माझं इंडिव्हिज्युअल तरी मत आहे. कारण की हा जो सब्जेक्ट आहे हा तुमचे पर्सेंटाइल बूस्ट करण्यामध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण की तुम्हाला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल ऑलरेडी तुमचा 11वी आणि 12वी मध्ये याचा स्टडी झाला आहे. तुमच्याकडे याची बुक्स अवेलेबल आहेत. बट नर्सिंग ॲप्टिट्यूडचा तुमच्याकडे PYQ सुद्धा नाहीत काही विद्यार्थ्यांकडे. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट काय ही रियालिटी आहे मित्रांनो. मी फक्त असं क्लासेसचं हे करतोय असं नाही, बट ही रियालिटी आहे की विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये स्कोरिंग करण्यासाठी हार्डनिंग जाते. आपण मागच्या 2-3 वर्षाचा स्टडी केला आहे. ओके. त्यामुळे आपण हे क्लासेस चालू केले आणि आपण ॲज कम्पेअर टू फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ज्या विद्यार्थ्यांनी कुणी बाहेर क्रॅश कोर्स लावला असेल तर एका सब्जेक्टसाठी तुम्हाला मित्रांनो 3-3, 4-4 हजार रुपये भरावे लागते. बट आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 499 मध्ये आपले जे क्लासेस आहेत तर ते मित्रांनो अवेलेबल करून दिलेत. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपल्याला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये चांगले क्वेश्चन्स आणि चांगले आन्सर्स आपले आले पाहिजे प्लस आपल्याला ॲडमिशनमध्ये गायडन्स पण पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी आजच आपल्या चॅनल सोबत आपल्या प्लॅटफॉर्म सोबत मित्रांनो कनेक्ट व्हा आणि तुम्ही आजच आपल्या बॅचमध्ये लगेच एनरोल करा. एनरोल करण्याची सगळी प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. ओके. तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप तिथून डिस्क्रिप्शनच्या लिंकमधून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा तिथे मी गुगल फॉर्मची लिंक पण टाकलेली आहे आपल्या क्लासेसची. तिथून डायरेक्ट तुम्ही गुगल फॉर्मची लिंक पण फिल करा. डायरेक्टली तुम्हाला अप्रोच करायचं क्लासेससाठी. ओके. आणि आपले सर्व जे क्लासेस आहेत हे सर्व तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स आहेत. तुम्हाला सर्व क्लासेस आपले रेकॉर्डेडमध्ये उपलब्ध राहणार आहे. असं नाही की आजचा हा क्लास झाला हा तुम्ही आजचा जर नाही केला तर गेला असं नाही. तुम्ही एक्झामपर्यंत कधी पण कुठला टॉपिक ओपन करून मित्रांनो बघू शकता. सर्व क्लासेस तुमच्या एक्झामपर्यंत व्हॅलिड असणार आहे. त्यासोबत तुम्हाला डेली MCQ प्रॅक्टिस पण या क्लासेसमधून होणार आहे. आपण आता आज हा जो टॉपिक घेतला याच्यावर जेवढे पण MCQ फ्रेम होतात तर ते MCQ प्रॅक्टिस लगेच तुमची याच्यावरती होऊन जाणार आहे आणि मी शिकवताना सांगतोय कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीने MCQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचे पूर्ण नर्सिंग बद्दलच्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते सर्व याच्यामध्ये बिल्डअप होणार आहे आणि नर्सिंग CET मध्ये अजून कोणता स्टडी करायचा याचा पण तुम्हाला सर्व गायडन्स भेटणार आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल त्यांनी फॉर्म भरा किंवा इथं माझा नंबर दिला आहे बघा पोस्टरवरती 9284062215. तुम्ही डायरेक्टली मला इथून अप्रोच करू शकता. तुम्हाला सर्व गायडन्स मित्रांनो नर्सिंग CET बद्दल नर्सिंग प्रोफेशन बद्दल केला जाईल. ओके. त्यानंतर आता आपले नेक्स्ट जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय युरॅनरी सिस्टम. तर युरॅनरी सिस्टम मध्ये आपण किडनीचा स्टडी जो करतो तर त्याला आपण काय म्हणतो नेफ्रोलॉजी. आता किडनीचा जो शेप आहे तर किडनीच्या शेपवर तुम्हाला
MCQ विचारला जातो. तर ज्या विद्यार्थ्यांना किडनीचा शेप माहिती आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की किडनीचा कोणता शेप असतो. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर आहे. युरिनरी ब्लॅडरचं युरोलॉजी असं हे त्याला आपण सायंटिफिकली म्हणतो आणि युरेथ्राला पण आपण युरोलॉजी असं म्हणतो. आता युरिनरी ब्लॅडर हे जे आहे, तर बॉडीमध्ये 2 टाइपचे आपले ब्लॅडर्स प्रेझेंट असतात. फर्स्ट वन जो आहे, तर तो आहे आपला युरिनरी ब्लॅडर आणि सेकंड जो आहे, तो सेकंड असतो आपला गॉल ब्लॅडर. त्यानंतर नेक्स्ट जी सिस्टम आहे, त्यामध्ये आहे बघा आपली स्केलेटल सिस्टम आहे. स्केलेटल सिस्टममध्ये बोन्स आहेत. बोन्सला आपण ऑस्टिओलॉजी असं आपण म्हणतो. त्यानंतर बोनमध्ये 2 टाइपचे सेल्स असतात. त्यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट. जर तुम्ही आपले मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघितले, आपण ज्या 9 सीरीज घेतल्या होत्या, त्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन कव्हर केले होते. त्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ हे क्वेश्चन भेटून जातील. त्यानंतर जॉइंट जो आहे, तर जॉइंटच्या स्टडीला आपण काय म्हणतो आर्थ्रोलॉजी आणि स्पाइन जो आहे, तर स्पाइनच्या स्टडीला स्पॉन्डायलॉजी असं म्हणतो. आता इथं स्पाइनच्या स्टडीला स्पॉन्डायलॉजी असं म्हणतो आणि आपण जर इथं न्यूरोलॉजीमध्ये जर आलो मित्रांनो, तर न्यूरोलॉजीमध्ये तुम्ही इथं बघू शकता की नर्व जे आहे, तर नर्वच्या स्टडीला किंवा स्पायनल कॉर्डला आपण काय म्हणतो इथं न्यूरोलॉजी. म्हणजे स्पायनल कॉर्ड जर असेल तर आपण त्याला काय म्हणतोय न्यूरोलॉजी आणि स्पाइन जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो स्पॉन्डायलॉजी. स्पाइन जो आहे त्याच्यामध्ये आपली व्हर्टेब्राचा जो ग्रुप असतो त्याला आपण स्पाइन असं म्हणतो. तर इथे भरपूर विद्यार्थी जे आहेत तर ते कन्फ्यूज होऊ शकतात. स्पाइनला तुम्ही न्यूरोलॉजी लिहू नका. स्पायनल कॉर्ड असेल तरच न्यूरोलॉजी येईल आणि स्पाइन जर असेल तर स्पॉन्डायलॉजी येईल. आता स्पायनल कॉर्ड जो आहे तर तो आपला CNSचा पार्ट आहे. ब्रेन खालून जो एक शिफ्टीसारखा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो स्पायनल कॉर्ड. आणि स्पाइन म्हणजे काय, स्पाइन म्हणजे आपले जे सर्व बोन्स आहेत व्हर्टेब्रल बोन्स, ओके, तर त्या बोन्सनी बनून जो एक लाईन बनते त्याला आपण काय म्हणतो स्पाइन असं म्हणतो, ज्यामध्ये लंबार व्हर्टेब्राचा असतात. त्यानंतर थोरॅसिक आहे, त्यानंतर सर्व्हायकल व्हर्टेब्रा आहे, त्यानंतर आपलं सॅक्रम आहे, कॉक्सिजियल बोन आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता मस्क्युलर सिस्टम. मस्क्युलर सिस्टम मध्ये जो आपण मसलचा स्टडी करतो तर त्याला आपण काय म्हणतो मायोलॉजी आणि टेंडनच्या स्टडीला पण काय म्हणतो आपण मायोलॉजी. आता मस्क्युलर सिस्टम वरती पण MCQ विचारतात. टेंडन म्हणजे काय, तर तुम्हाला टेंडन म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. मसल आणि बोन एकमेकांना जिथून कनेक्ट होतात त्या पार्टला आपण काय म्हणतो टेंडन असा हा पार्ट असतो, ओके. तर तुम्हाला डायग्रामॅटिकली आपण मस्क्युलर स्केलेटल सिस्टम मध्ये शो करू. त्यानंतर आता एंडोक्राइन सिस्टम आहे बघा. आता एंडोक्राइन सिस्टम मध्ये पिट्युटरी ग्लॅंड जे आहे, तर बॉडीची मास्टर ग्लॅंड जी आहे तर ती पिट्युटरी ग्लॅंड आहे. आणि याच्यावर तुम्हाला अजून एक MCQ विचारला जाऊ शकतो की पिट्युटरी ग्लॅंड जरी मास्टर ग्लॅंड असेल, जसं हर बाप का एक बाप होता है, तसं पिट्युटरी ग्लॅंडला कोण कंट्रोल करतं, तर हायपोथॅलॅमस जे आहे तर ते आपल्या पिट्युटरी ग्लॅंडला मित्रांनो कंट्रोल करत असतं. हा तुमचा MCQ खूप इम्पॉर्टंट आहे, जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ओके. तर मास्टर ग्लॅंड ऑफ द बॉडी दॅट इज द पिट्युटरी ग्लॅंड. त्यानंतर पिट्युटरी ग्लॅंडचे जे 2 लोब्स आहेत, अँटेरियर आणि पोस्टेरियर लोब, आणि पोस्टेरियर लोबचे 2 इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत. एक आहे व्हॅसोप्रेसिन दॅट इज द EDH म्हणजे अँटी डायरेटिक हॉर्मोन, आणि सेकंड आहे ऑक्सिटोसिन. तर याच्यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ हॉर्मोन ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी. तर त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे 2 इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत जे आपल्या पोस्टेरियर पिट्युटरीचे आहेत, जे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर थायरॉइड ग्लॅंड आहे. थायरॉइड ग्लॅंडचा शेप तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बॉडीमध्ये बटरफ्लाय शेपची कोणती ग्लॅंड आहे, तर ती कोणती आहे मित्रांनो थायरॉइड ग्लॅंड आहे. थायरॉइड ग्लॅंड कुठे प्रेझेंट असते, तर ते आपल्या इथे नेक रिजन मध्ये मित्रांनो प्रेझेंट असते. त्यानंतर आता ॲड्रिनल ग्लॅंडला आपण एंडोक्राइन, कोणतं पण एंडोक्राइन सिस्टममध्ये तुम्ही कुठली पण ग्लॅंड घ्या त्याच्या स्टडीला आपण काय म्हणतो एंडोक्राइनॉलॉजी असं आपण त्याला म्हणत असतो, ओके. आता जे ॲड्रिनल ग्लॅंड आहे, तर ॲड्रिनल म्हणजे काय, रिनल म्हणजे किडनी, ॲड म्हणजे काय वरती, किडनीच्या वरती असणारी ग्लॅंड्स दॅट इज द ॲड्रिनल ग्लॅंड्स. 2 ग्लॅंड्स असतात प्रेझेंट एका किडनीवर एक, ओके. त्यानंतर पॅनक्रेटिक आयलेट्स. पॅनक्रेटिक आयलेट्सला किंवा तुम्ही पॅनक्रेटिक ग्लॅंड घ्या. पॅनक्रेटिक आयलेटचं मेन इम्पॉर्टंट फंक्शन काय की पॅनक्रेटिक आयलेट जे आहे तर ते आपलं इन्सुलिन हॉर्मोन सिक्रेट करतात. इन्सुलिन हॉर्मोन आपलं ग्लुकोजच्या मेटाबॉलिझम मध्ये हेल्प करत असतं. तो इम्पॉर्टंट आहे. ग्लुकोजचं जर किंवा आपलं जे इन्सुलिन आहे तर इन्सुलिनचं प्रमाण जर बॉडीमध्ये कमी जर झालं तर ग्लुकोजचं प्रमाण वाढतं, त्याला आपण म्हणतो डायबिटीस, ओके. हे झालं आपलं एंडोक्राइनॉलॉजी, ओके. तर तुम्हाला समजलं असेल एंडोक्राइनवर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पिट्युटरी ग्लॅंडच्या कशावर क्वेश्चन विचारतील, तर त्याच्या लोब्सवर क्वेश्चन विचारतील. त्याच्यानंतर तिला मास्टर ग्लॅंड म्हणतात, याच्यावर क्वेश्चन विचारतील. आणि पिट्युटरी ग्लॅंड कोणाकडून कंट्रोल होते, दॅट इज द हायपोथॅलॅमस, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. थायरॉइड ग्लॅंडच्या पोझिशनवर क्वेश्चन विचारतात. त्यानंतर थायरॉइड ग्लॅंडच्या शेपवरती क्वेश्न विचारला जातो. ती बटरफ्लाय शेपची आहे आणि ती पोझिशन कुठे आहे तिची नेक रिजन मध्ये, ट्रकियावर ही ग्लॅंड मित्रांनो प्रेझेंट आहे. त्यानंतर ॲड्रिनल ग्लॅंड ही किडनीच्या वरती प्रेझेंट असते. ट्रँग्युलर शेपची ही ग्लॅंड आहे. 2 ग्लॅंड्स या प्रेझेंट असतात आणि फाईट अँड फ्लाईट मोड मध्ये याचं इम्पॉर्टंट काम आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये ॲड्रिनल ग्लॅंडचं मोस्ट इम्पॉर्टंट काम आहे, ज्यामधून ॲड्रिनलिन आणि नोरॲड्रिनलिन हे हॉर्मोन सिक्रेट होत असतात. कॅटाकोलामाइन्स आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सिक्रेट होतात. त्यानंतर पॅनक्रेटिक आयलेट्स हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्या रिलेटेड आहे इन्सुलिन आणि इन्सुलिनच्या रिलेटेड आहे डायबिटीज मायलायटिस. आणि डायबिटीज मायलायटिस हा जर आता जर बघितलं तर वर्ल्ड वाईड होणारा डिसीज आहे. याच्यावर तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डायबिटीज तुम्हाला डीप मध्ये जायचं नाही, बट डायबिटीज का होतो, इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झाल्यामुळे. पण इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं, तर ते होतं आपल्या पॅनक्रियास पासून. तुम्हाला बेसिकली माहिती असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्युन आणि लिम्फॅटिक सिस्टम. याच्यामध्ये लिम्फ नोड जे आहे तर त्याला आपण लिम्फोलॉजी म्हणतो. आणि लिम्फॅटिक सिस्टमचं तुम्हाला फंक्शन विचारलं जातं. तर बॉडीची जी डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे, तर डिफेन्स मेकॅनिझम मध्ये आपले जे लिम्फॅटिक सिस्टम्स आहेत तर त्याचं मित्रांनो फंक्शन असतं. स्प्लिनला आपण स्प्लिनोलॉजी असं म्हणतो.
आणि थायमसला थायमॉलॉजी असं म्हणतो. थायमस ग्लँडवर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणती ग्लँड अशी आहे जी आफ्टर प्युबर्टी डिसफंक्शन होऊन जाते? तर ती कोणती आहे? थायमस ग्लँड आहे. थायमस ग्लँडचं लोकेशन जर विचारलं तर ते स्टर्नम जे बोन आहे आपलं, त्याच्या खाली ही ग्लँड प्रेझेंट असते. त्यानंतर ही ग्लँड फक्त प्युबर्टी एज पर्यंत फंक्शनला असते. त्यापुढे ही ग्लँड अनफंक्शनल होऊन जाते. आणि जर प्युबर्टी एज नंतर पण जर फंक्शनल जर राहिली तर बॉडीमध्ये ऑटो इम्युन डिसीजेस होतात, ज्यामध्ये जीबीएस वगैरे हे डिसीजेस आहेत. ओके. त्यानंतर आता सेन्सरी सिस्टम. सेन्सरी सिस्टमला इम्पॉर्टंट आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आईजला आपण काय म्हणतो? ऑप्थेल्मॉलॉजी हा वर्ड आहे आईच्या सायंटिफिकल स्टडीला. इयरला ओटोलॉजी असं आपण म्हणतो. नोजला रायनोलॉजी म्हणतो आणि स्किनला आपण डर्मेटॉलॉजी म्हणतो. तर हे काही इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यावर जर अजून आईवर जर डीप मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्निया लेन्स याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आईज मध्ये जे आपले दोन टाईपचे सेल्स असतात, ओके, त्याला आपण काय म्हणतो? एक जे आहे तर ते आपल्या कलरच्या डिटेक्शन मध्ये हेल्प करतात आणि एक आपल्याला लाईटच्या डिटेक्शन मध्ये हेल्प करतात. रॉड्स आणि कोन्स, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इयरचे पार्ट विचारले जातात. त्यानंतर इयर ऑसिकल्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, ज्यामध्ये स्टेपीज जे बोन आहे तर ते बॉडीचं सर्वात छोटं बोन आहे, ते तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर नोजवर तर शक्यतो एवढा क्वेश्चन विचारला जाणार नाही आणि स्किनवर पण नाही. पण स्किनवर जर विचारलं तर स्किनच्या लेअरवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की सगळ्यात सुपरफिशियल लेअर कोणती आहे, त्याच्या खालची लेअर कोणती आहे. ओके. तर इपिडर्मिस आणि हायपोडर्मिस हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर आता ओरल कॅव्हिटी आहे. ओरल कॅव्हिटीमध्ये टीथला जे आहे तर टीथला आपण काय म्हणतो? ओडोंटॉलॉजी असं आपण त्याला म्हणतो आणि टंगला आपण ग्लॉसॉलॉजी असं म्हणतो. तर याच्यावर काय तुम्हाला असा क्वेश्चन विचारला शक्यतो जाणार नाही, कारण की हे थोडे खूप डीप मधल्या क्लिनिकल टर्म्स आहेत. ओके. स्टील तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हा इम्पॉर्टंट आहे. ओव्हरी, युटेरस आणि व्हजायना. फिमेलमध्ये याला काय म्हणतो आपण? फिमेलमध्ये आपण याला म्हणतो गायनेकोलॉजी. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा जो सायंटिफिकली स्टडी केला जातो तर याला आपण काय म्हणतो? दॅट इज द गायनेकोलॉजी. आणि मेलचा जो स्टडी केला जातो त्यामध्ये टेस्टिस आणि प्रोस्टेट ग्लँड जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो? अँड्रोलॉजी. ओके. तर हा तुम्हाला बेसिक डिफरन्स माहिती पाहिजे. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा स्टडी दॅट इज द गायनेकोलॉजी आणि मेलच्या याचा स्टडी त्याला आपण काय म्हणतो? अँड्रोलॉजी. त्यानंतर आता स्पेशल टिश्यू आणि ऑदर्स. त्याच्यामध्ये स्किनचे अपेंडेज जे आहेत त्याला आपण डर्मेटॉलॉजी म्हणतो. त्यानंतर नेल्सला आपण ऑन्कायलॉजी असं म्हणतो. हेअर्सला ट्रायकोलॉजी म्हणतो. त्यानंतर प्लॅसेंटाला प्लॅसेंटॉलॉजी आणि मॅमरी ग्लँडला मॅस्टोलॉजी. ओके. तर याच्यावर तुम्ही जास्त फोकस नाही केला तरी पण चालेल, बट फक्त तुमच्या डोळ्याखालून जरी गेलं तरी पण तुम्हाला लगेच एक्झाम मध्ये डिटेक्ट होईल. ओके. त्यानंतर सेल्स आणि टिश्यू लेवलला जे टॉपिक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला स्वतःहून सांगेल, की हे 5 स्टार टॉपिक्स आहेत, ज्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि जे टॉपिक्स नाही एवढे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट, त्याला तुम्ही थोडं स्किप आउट केलं तरी पण चालेल. ओके. सेल अँड टिश्यू लेवलला जे आहे तर सेल जे आहे त्याला आपण सायटोलॉजी म्हणतो, टिश्यूला हिस्टोलॉजी म्हणतो आणि जेनेटिक मटेरियलला आपण जेनेटिक्स म्हणतो. याच्यापैकी तुम्हाला टिश्यू ध्यानात ठेवायचे. ओके. टिश्यूला काय म्हणतो आपण? हिस्टोलॉजी असं आपण त्याला म्हणत असतो. हा मायक्रोस्कोपिक स्टडी असतो. त्यानंतर जनरल अॅनाटॉमी जे आहे तर जनरल अॅनाटॉमीमध्ये बघा, ह्युमनचं बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आपण जे बॉडी स्ट्रक्चर जिथं स्टडी करतो दॅट इज द अॅनाटॉमी. आणि फिजिओलॉजी म्हणजे बॉडीचं फंक्शन. आणि ज्यावेळेस तुम्ही बीएससी नर्सिंग फर्स्ट इयरमध्ये असाल तर तुम्हाला अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे 2 क्लिनिकल सब्जेक्ट आहेत. ओके. तर अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. अॅनाटॉमी म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल एखादी गाडी आहे, त्या गाडीचा तुम्ही अभ्यास करताय, की हिचं शीट कुठे आहे, हिची टाकी कुठे आहे, हिचे आरशे कसे आहेत. हे झालं ह्या गाडीचं मशीन कशा कशाने बनले, त्याचे पार्ट कोणते कोणते, हे झालं अॅनाटॉमी. आणि ती गाडी स्विच ऑन केल्यावर कशी चालू होते, का ती गाडी एवढी दूर मारते, तिच्यामध्ये फ्यूल टाकल्यावर ते कसं युटिलाइज होतं, त्या गाडीचं फंक्शन बघणे दॅट इज द फिजिओलॉजी. ओके. एकदम बेसिक कन्सेप्ट. तसंच आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर, हार्टला किती चेंबर्स आहेत, हार्ट कुठे सिच्युएटेड आहे, हार्टचं वेट किती आहे, हार्टचा कलर कोणता आहे, ब्लड वेसल म्हणजे काय असतं, दॅट इज द अॅनाटॉमी. आणि हार्ट कशा पद्धतीने काम करतं, त्याच्यामध्ये हार्ट रेट कसा अफेक्ट होतोय, बीपी कसा अफेक्ट होतोय, कशा पद्धतीने हार्टचे चेंबर्स एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतायत, हार्टमध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने चालतायत, दॅट इज द फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन बघणे. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचं हे फर्स्ट लेक्चर होतं. आपण सर्व बेसिक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज बघितल्या. याच्यावर लवकरच तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर आणि तुमच्या बॅचमध्ये पण याच्यावर जे एमसीक्यू आहे तर ते एमसीक्यू सिरीज मित्रांनो तुम्हाला याच्यावरती प्रोव्हाइड केली जाईल. तर अशा पद्धतीने आजचं आपलं हे फर्स्ट लेक्चर झाले. नेक्स्ट लेक्चर आपण अजून असे काही इंटरेस्टिंग टॉपिक आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड बद्दल सगळे आपण डिस्कस करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्टिंग वाटत असेल लेक्चर आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूड क्लासेस कुठेच भेटणार नाही. फक्त आपले मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सवरच तुम्हाला पूर्ण हा प्लॅटफॉर्म, ज्या प्लॅटफॉर्मवरच तुम्हाला आपले लेक्चर बघायला भेटतील. तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला एमसीक्यू भेटतील, बट तुम्हाला पूर्ण क्लासेस आणि एमसीक्यू पण आपण प्रोव्हाइड करतोय. आपला एक व्हिडिओ आहे बघा, त्याच्यामध्ये मी ह्या बॅचचं इंट्रोडक्शन टाकलेलं आहे. मागच्या वर्षी आपण जे विद्यार्थ्यांना गायडन्स केला, ज्या विद्यार्थ्यांनी आपले नर्सिंग ऍप्टिट्यूडचे फक्त
एम-सी-क्यू सीरीज काही विद्यार्थ्यांनी फक्त मन लावून अटेंड केली. त्या विद्यार्थ्यांनी बघा 20 पैकी 18-17 मार्क्स नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये घेतले आणि यावर्षी आपण जर क्लास स्टार्ट करतोय, तर आपलं गोल किती आहे मित्रांनो? 20 आउट ऑफ 20 हे आपलं गोल आहे आणि ते 101% आपण मित्रांनो अचीव्ह करणार आहे. तर आजच आपल्या बॅचमध्ये लगेच एनरोल करा. फक्त ₹499 फीज आपण मित्रांनो तुमच्यासाठी ठेवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही याच्याविषयी डाऊट जर असतील, तर आपला कमेंट बॉक्स तुमच्या सर्वांसाठी काय मित्रांनो ओपन आहे आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत असेल, तुमचे कोणी रिलेटिव्ह असेल, तुमचा कोणी फ्रेंड असेल, कलीग असेल, ज्याला बी-एस-सी नर्सिंगमध्ये स्टडी करायचा आहे, बी-एस-सी नर्सिंगमध्ये करियर करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसोबत तर अशा पालकांसोबत आजच आपल्या चॅनल मित्रांनो शेअर करा. कारण की ॲडमिशन प्रोसेस आणि त्याच्या पुढे लागणारे तुमचे 4 वर्ष अकॅडमिक आपल्या चॅनल त्यांना भरपूर उपयुक्त मित्रांनो ठरणार आहे. थँक फ्रेंड्स. मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.